राजू सर, वेलकम टू इंडिया. नमस्कार. तर ठाकरे फॅमिली किंवा ठाकरे असणं त्याचं काय पार्श्वभूमी आहे? उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, केशव सीताराम ठाकरे हे खरे म्हणजे घराणं ठाकरे हे त्यांच्यापासून सुरू होतं. नंतर बाळासाहेब केशव ठाकरे आणि मग उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर त्यांना शाहू महाराज कोदंड म्हणत, छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज कोदंड म्हणत त्यांना प्रतापसिंहाचं चरित्र लिहायला त्यांनी सांगितलं होतं. शाहू महाराजांनी खूप चांगले संबंध होते. आणि महाराष्ट्रातल्या बहुजनवादाचा पाया घालणारे जे लोक आहेत, ज्यामध्ये राजर्षी शाहू महाराज, फुले, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपलं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, हे सगळ्यांच्या अस्तित्वामुळे आपल्या जगण्याला अर्थ आला महाराष्ट्राच्या. बहुजनवाद हा महाराष्ट्राचा खरी फिलॉसॉफी आहे. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा बहुजनांच्या हातात सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये, तेव्हा तेव्हा लोकशाही राहिली. जेव्हा जेव्हा ब्राह्मणवादाकडे सत्ता गेली, तेव्हा तेव्हा लोकशाही नष्ट झाली. तुम्ही करून बघा, इतिहासात कधी काढून बघा महाराष्ट्राची. याची जाणीव मला नाही, हे मी माझं वाक्य, हे प्रबोधनकार ठाकरेंचं म्हणणं आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी वारंवार हे लिहिलेलं आहे. गंमत अशी की प्रबोधनकार ठाकरेंनी तेव्हा जे लिहिलेलं आहे ना, आज ते जाहीर चौकात उभं राहून तुम्ही वाचण्याची जरी हिंमत दाखवली तरी ते मी मानेन नाही तुम्हाला कोणावरही. प्रबोधनकार ठाकरेंनी ब्राह्मणवादावर लिहिलं, ब्राह्मणांवर लिहिलं, ब्राह्मणातल्या जाती उपजातींवर लिहिलं, स्वातंत्र्यवीर असं ज्यांना संबोधलं गेलं त्या सावरकरांवर लिहिलं, लोकमान्य टिळकांवर लिहिलं. सगळं आपल्याला पटलं पाहिजे असं नाही, पण तुम्ही जाहीर वाचन करून दाखवा मला, हिंमत असेल तर. त्यांचं एकंदरीत पुस्तकामधलं लेखन आहे. देवळांवर लिहिलं, भिक्षुकांवर लिहिलं, पौरोहित्यावर लिहिलं, त्यांनी कशावर लिहिलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुजनवादाचा आत्मा जो आहे त्यामध्ये कायस्थांचा मोठा रोल आहे. आणि ब्राह्मण आणि कायस्थांचा एक जुना वाद देशभर आहे. तुम्हाला गंमत सांगतो, याच्यातले एक अजून वेगळाच एकदम अँगल आहे याला. विवेकानंद शिकागोत भाषण करून आले, त्याचं मोठं मिरवणुका काढत होता जे लोक. विवेकानंद कायस्थ होते, विवेकानंद मांस खात असत, त्यांचे गुरुही खात असत. त्यामुळे विवेकानंदांना कुठच्याही शंकराचार्य पीठाने किंवा विवेकानंदांना कोणत्याही हिंदू धर्मपीठाने शिकागोला जायला स्पॉन्सर केलं नाही, त्यांचं नावही पाठवलं नाही. त्यांचं नाव कसं आलं हे मोठी कहाणी आहे, ते मी अधिक त्याच्या खोलात जात नाही. तुम्ही दत्तप्रसाद दाभोळकरांनी त्याच्यावर पुस्तकच लिहिलं आहे, त्यामुळे ते तुम्ही कधीही वाचू शकता. तर विवेकानंदांना दुःखातिरेकाने पत्र लिहावी लागायची. तिकडे पत्र, त्यांची जी प्रसिद्ध पत्र आहेत की मी इथे आलो तर शंकराचार्य आणि हिंदू पीठ माझ्याबद्दल हा धर्माचा, हिंदू धर्माशी याचा काय संबंध नाही, उगाचच भगवी रस्ते घालून हल्लीचा तो एक भामटा निर्माण झालाय असं पसरवतात इथे येऊन माझ्या मागून अमेरिकेत, असं त्यांनी पत्र लिहिले विवेकानंदांनी. त्यामुळे तो कायस्थ ब्राह्मणवादाचा जो एक धागा आहे ना, जो बहुजन ब्राह्मणवादाचा लढा आहे, जो भारताचा मूलभूत लढा हा हिंदू मुस्लिम नाही. भारताचा मूलभूत लढा हा ब्राह्मणवाद विरुद्ध इतर हा लढा आहे. बहुजनवाद विरुद्ध ब्राह्मणवाद हाच लढा आहे. आणि हा लढा ज्या दिवशी बहुजनवादाच्या पूर्णपणे ताब्यात येईल त्या दिवशी भारत हा एक सुजलाम सुफलाम आणि लोकतांत्रिक देश होईल आणि युरोपपेक्षा प्रगत होईल. कारण म्हणजे अगदी उत्तर पेशवाईच्या काळात तर घ्या की ब्राह्मणवाद अगदी चरम ह्याला गेला होता. त्या 1818 पेशवाई गेली. ते बरं, युनियन जॅक चढवला तो पण बाळाजीपंत नातूनी, बरं का, म्हणजे कुठच्या बहुजनाने नाही चढवलेला. आणि एल्फिस्टनवर मोर्चा घेऊन आले ते ब्राह्मण रमणा मागायला आले होते. एल्फिस्टन घाबरला होता की हे आले ते काय हल्ला बिल्ला करतात की काय. त्यांनी काय हल्ला नाही केला, त्यांनी दक्षिणा आपली मिळावी म्हणून ते आले होते. त्यामुळे 1818च्या धक्क्यातून अजून पूर्ण सावरलेलं दिसत नाहीये मला. तर ती काय सत्ता जी काय होती ती गेली. त्या काळात काय काय असं ज्ञान जे बहुजनांना ज्याच्यापासून वंचित ठेवलेलं होतं ते असं काय ज्ञान होतं की पेशव्यांना ताप आला की तरुण वयात अनेक पेशवे गेले, अंमळ ज्वर चढला, मग ज्वरा वाढत चालला,
मग भ्रम झाला, इथे चाटणं, नंतर वासवं, आणि मग काय चूर्ण, तिकडे अनुष्ठानं, एकादशण्या सगळ्या चालू असायच्या, आणि मग पेशव्यांचा मृत्यू व्हायचा. मॉडर्न सायन्स आणि मॉडर्न मेडिसिन जेव्हा भारतात आली, जेव्हा ब्रिटिशांनी ती आणली विज्ञानाच्या आधारावर, तेव्हा भारतातले लोकांचं आयुर्मान वाढलं. असा काही ब्राह्मणवादाने महान कोणता शोध लावला नव्हता की ज्याच्यामुळे बिचार पेशव्यांनाच मृत्यू तरुण वयात गेले. माधवराव पेशवे ज्या पद्धतीने गेले, ते रमा माधव सिरियल आली होती, काँग्रेसच्याच काळात आली होती, त्या रमा सती गेल्या, त्याचं केवढं उदात्तीकरण, म्हणजे तेही एक भयंकर गोष्ट. आणि ही सगळ्या रिग्रेसिव्ह गोष्टी काँग्रेसने त्यांच्या काळात, म्हणजे त्यांच्या सत्तेच्या काळात सुद्धा खूप जोजवल्या, वाढवल्या. तर मला आता ठाकरेंच्या संदर्भात, ठाकरे पिढ्यांच्या संदर्भात, तर या सगळ्याला विरोध, कडाडून जो विरोध आहे, ब्राह्मणवादाला विरोध केला आणि आधुनिकतेचा पुरस्कार, बहुजनवादाचा पुरस्कार, तो प्रबोधनकार ठाकरेंनी केला. माझ्या व्यक्तिगत अल्पमतीप्रमाणे माझं ठाम मत आहे की बाळासाहेब ठाकरे हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, पण सत्तालोलुप होते. त्यांच्या पक्षाचा जन्म जो आहे तो एका विशिष्ट कारणाने झाला, आणि ते महत्त्वाचं कारण होतं. कारण 66 म्हणजे 60 साली संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठी माणसाला एक आपल्यालाच महत्त्व मुंबईत मिळत नाही का, असं एक गंड आला. त्या गंडाची कारण, आणि त्याच्यावर मी पुस्तक लिहिलं आहे, म्हणजे त्याच्यावर पुस्तक आहे माझं, ते तुम्ही अख्खं वाचू शकता. त्यामुळे मी पुनरुक्तीचा दोष टाळतो, नवीन काहीतरी बोलतो. तर बाळासाहेब ठाकरेंनी तो मुद्दा घेऊन प्रबोधनकारांनी शिवसेना हे नाव दिलंय, तर ते नाव मिळालं. आणि प्रबोधनकारांचं वैशिष्ट्य असं की ते बहुजनवादी होते आणि ते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत. म्हणजे बहुजनवादाचा दुसरा प्रकार आहे, म्हणजे ब्राह्मणवाद हाच केवळ हिंदुत्ववाद नाही, बहुजनवादाचा हिंदुत्व चेहरा आहेत प्रबोधनकार. म्हणजे प्रबोधनकार म्हणत की मी हिंदू आहे, त्यांना हिंदू असल्याची लाज नव्हती वाटत, पण बहुजनवादी होते, ते ब्राह्मणवादी नव्हते. आत्ता जो आपल्यावर सत्ता गाजवतोय तो ब्राह्मणवादी हिंदुत्ववाद आहे. मग राहुल गांधींना कोणीतरी सांगितलं की राहुल गांधींनी त्याचा हिंदुत्व आणि हिंदू धर्म आणि हिंदुत्ववाद हे वेगळे आहेत असं त्याचं वर्गीकरण केलं. आणि त्याच मार्गाने आता संघावर जे भाष्य केलं उद्धव ठाकरेंनी, त्या मार्गावर उद्धव ठाकरे आले असं दिसतं. पण त्याची मुळं जी आहेत ती प्रबोधनकारांमध्ये, आणि प्रबोधनकार हे उद्धव ठाकरेंच्या आजकालच्या भाषणाच्या 1 कोटीपट जहाल होते, बहुजनवादाबाबत आग्रही होते, आणि शाहू फुले डॉक्टर आंबेडकरांचे पुरस्कर्ते होते, त्यांचे जवळचे संबंध होते त्याचा. आणि सावरकर आणि यांना तर त्यांनी गणतीतच धरलं नाही कधी. गंमत म्हणजे लोकमान्य टिळकांवर एवढं जहाल लिहिलंय प्रबोधनकाराने, तर यदी फडक्याने त्यांना एक प्रश्न विचारला, पण तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडंफार चांगलं काहीतरी असणार मनात, असं खोड काढली. म्हणजे यदी फडक्यांनी बाळासाहेब आपल्या प्रबोधनकारांना विचारलं, तर मग कशावरनं म्हणता तुम्ही? प्रबोधनकार खूप चिडायचे, असे बोलणारे शिवराळच होते. म्हणजे बाळासाहेब जसे बोलायचे त्याच्यापेक्षा प्रबोधनकार बोला, हे यदी फडक्याने लिहून ठेवलंय. म्हटले काय नाही, मला असं संशय याच्यामुळे आला कारण तुम्ही मुलाचं नाव शेवटी बाळ ठेवलं की बाळ गंगाधर टिळक. याच्या व्यतिरिक्त इतिहासात दुसऱ्या कोणत्या माणसाचं बाळ नाव नाहीये, बाळ हे नव्हतं. हा किस्सा फार गमतीशीर आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनं माणसाने, संशोधकाने वेचत राहिलं पाहिजे. म्हणजे पक्षी जसे दाणे वेचतो ना, तसं संशोधकाने छोट्या छोट्या घटनांना मोठ्या इतिहासाची बीजं शोधली पाहिजेत. अर्थात मी संशोधक आहे हे आडमार्गाने सांगण्याचा हा हेतू होता माझा. तर गंमत अशी की ते जहालपण आहे ना, तर राजकारणी धूर्त असले बाळासाहेब माणूस धूर्त नाही, बाळासाहेब मोकळ्या मनाचे मनुष्य होते. त्यांच्या नायक भक्ती जी त्यांची केली जाते त्याला माझा कंप्लीट विरोध आहे, आणि त्यांच्या विरोधात मी भरपूर लिहिलेलं आहे, त्यांच्या बाजूने पण लिहिलेलं आहे, त्यांच्या विरोधात पण भरपूर लिहिलेलं आहे. आणि मला त्या गोष्टीचा तिटकारा आहे, त्या प्रकारच्या सेमी फॅसिझमचा. बाळासाहेब ठाकरे फॅसिस्ट होते का? तर बाळासाहेब ठाकरे फॅसिस्ट असण्याचा आव आणत असत, पण बाळासाहेब ठाकरे फॅसिस्ट नव्हते, सेमी फॅसिस्ट होते. ते त्यांना सोयीचं असलेला फॅसिझम त्यांनी पत्करला होता. ते एक कुटुंबवत्सल असे मनुष्य होते, दिलदार होते, पण हुशार आणि चतुर राजकारणी पण होते. त्यांच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रासाठी त्यांनी एक घातक चूक केली असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यावर माझं अनेकांशी वाद झालेला आहे, खाजगीत झालेला, जाहीरपणे नाही अजून झालेला. ते मी लिहून आल्यावर जाहीर होण्याची शक्यता आहे की महाराष्ट्रातला बहुजन जो जागवला, शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि खुद्द प्रबोधनकार ठाकरेंनी, तो जागवलेला बहुजन
बाळासाहेब ठाकरेंनी 87 नंतर नासवला. बाळासाहेब ठाकरेंनी केलेला सगळ्यात भयंकर कृत्य कोणतं असेल तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भाजपच्या हिंदुत्वाला, ते इथे मोठे मॅग्नेट होते तेव्हा आणि हे लोक छोटे होते, यांना वाव दिला. आणि आपल्याकडचे बहुजन आहेत ते हिंदुत्व नावाच्या एक भ्रामक कल्पनेच्या नादी लावले. मी त्याच्यावर शिवसेना भासमान आणि वास्तविक नावाचा लेख अक्षर दिवाळी अंकात लिहिला होता. तो माझ्या आयडिया जरा डेंजरस नावाच्या पुस्तकात समाविष्ट आहे. तर तो बाळासाहेबांनी जो हिंदू म्हणून बहुजनाला पुन्हा नादाला लावलं यांच्या ब्राह्मणवादाच्या, ते कधीही न भरून येणारं नुकसान होतं. आणि म्हणजे आज मी आयुष्यात पहिल्यांदा हे बोलतो, मी खाजगीतल्या गोष्टी बोलत नाही. बाळासाहेब हयात असताना माझे स्वतः आजचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे त्यांच्याशी उत्तम संबंध असल्याने, तेव्हा आता काय वाईट संबंध नाही आहेत पण तेव्हा फारच उत्तम होते. आणि मी त्यांच्या गॅलरीत जुन्या मातोश्रीच्या बसून, मला आजही आठवतं, कालच्या भाषणाच्या वेळा आठवलं म्हणून मी आत्ता हा किस्सा सांगतोय. जसा यदी फडक्यांचा एक, तर यदी फडक्यांच्या शालूला लावून माझं लुगडं मी पुढे नेतो. तर त्यांना मी असं म्हटलं होतं की एक ना एक दिवस तुम्हाला हे हिंदुत्वाचं प्रकरण निस्तरायला लागेल बघा, त्याशिवाय स्वतःचं आयडेंटिटी, अस्तित्व आणि शिवसेना आणि महाराष्ट्र असं समीकरण तुम्हाला तयार करता येणार नाही. तर मला त्याच्यावर उद्धव तेव्हा असं म्हणाले होते, म्हणजे तेव्हा ते राजकारणात, म्हणजे तेव्हा मला वाटतं नारायण राणे सोडून गेल्याचा काळ असेल तो. नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून गेले तो काळ होता, जस्ट कोकणातली निवडणूक चालू झाली होती. तेव्हा उद्धव असं मला म्हणाले होते की हिंदुत्व आमचा श्वास आहे, तो कसा सोडणार. बाळासाहेब तेव्हा होते, मला माहीत नाही. आणि मग ते डिस्कशन तिथं संपलं. आता त्याचा पुढे काही संदर्भ नाही आहे, पण कालचं भाषण ऐकताना मला असं जाणीव झालं, चला आपल्याला कळतं बरं का. तर मुद्दा असा आहे की हे ब्राह्मणवाद आहे, हे हिंदुत्व नाही आहे. हे जे प्रबोधनकारांना कळलं होतं ते त्यांचं ब्राह्मणवादाचं मॅग्नेट मोठं जेव्हा महाराष्ट्रात झालं तेव्हा उद्धव ठाकरेंना जी ट्रीटमेंट मिळाली तेव्हा त्यांना कळलं की प्रबोधनकार का म्हणत होते तळमळीने मी हिंदुत्ववादी असलो तरी बहुजनवादी आहे, आणि ते काय म्हणत होते, आणि ते शाहू महाराजांच्या का जवळ होते, ते डॉक्टर आंबेडकर आणि फुलेंना का मानत होते, आणि त्यांनी का सावरकरांना विरोध केला, का त्यांनी ब्राह्मणांचा विरोध केला, का त्यांनी मंदिरांच्या विरोधात बोलले, हे सगळा जो मुद्दा आहे तो उद्धव ठाकरेंना कळला. हे काल दिसून आलं. याचा मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही जर मोठं मॅग्नेट होता तेव्हा ब्राह्मणवादी आणि बनिये, गुजराती, जैन सगळे तुमच्याकडे वाकून येत होते. पण ज्या दिवशी तुम्ही छोटं मॅग्नेट झाला आणि एक मोठं मॅग्नेट ब्राह्मणवादाचं उभं राहिलं, त्या दिवशी नंतर तुम्हाला वाकून जायला लागलं. आणि हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं. आणि महाराष्ट्र म्हणून राज्याचं पण तेच होतं आहे, हे काँग्रेस, राष्ट्रवादी, इतर सगळ्या पक्षांच्या लक्षात आलेलं. आणि कोणा एका व्यक्तीविरुद्ध नव्हतं ते, हे भारताच्या पुष्यमित्रापासून ते सुरू आहे, म्हणजे बुद्ध कालखंडापासून हे असंच आहे. ब्राह्मणवाद बलवान झाला की लोकशाही मरते, बहुजनवाद बलवान झाला की लोकशाही परत येते. हा भारताचा आत्मा आहे आणि महाराष्ट्राचा तो 100% आत्मा आहे. आणि तो आत्मा उद्धव ठाकरेंना त्यांच्यावर आलेल्या संकटामुळे ओळखायला लागला. त्यांची अपरिहार्यता होती ती राजकीय, आणि त्या राजकीय अपरिहार्यतेतनं कोणत्याही प्रकारची साध्य साधन सुचिता न बाळगता ब्राह्मणवाद हा राजकारण करतो हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना कळ लागल्यावर बोलावं लागलं. ते आहे जे मी त्यांना तेव्हा सांगितलं जेव्हा नारायण राणे सोडून गेले. सो जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंचा हा थोडासा हे सांगता, एका अर्थाने रिॲक्शन, तुम्ही एक टप्पा सांगितला काही वर्षांपूर्वीचा, तर एक व्यक्ती म्हणून उद्धव ठाकरे परसेप्टिव्ह आणि रिसेप्टिव्ह आहेत का? त्यांच्या आसपासच्या बदलत्या परिस्थितीला ते थोडंसं परसेप्टिव्हली बघतात का असं वाटतं? उद्धव ठाकरे राजकारणी आहेत आणि हे ज्यांनी मानलं नाही ना त्यांना आता कळलं असेल. म्हणजे बऱ्याच जण गणले ना त्यांच्या आयुष्यात ते ह्या मुद्द्यावर की उद्धव ठाकरे हे राजकारणी नाही आहेत आणि ते एक अतिशय सामान्य दुर्बल व्यक्ती आहेत असं बऱ्याच लोकांचा समज होता. मला तेव्हापासून माहीत होतं की उद्धव ठाकरे राजकारणी, म्हणून उद्धव ठाकरेंवर मी अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे टीका असेल पण मोठं जास्त लिहिलंय बघा. कोणाच्या त्यांच्या ठाकरे फॅमिली तुलनेत मी उद्धव ठाकरेंवर जास्त यासाठी लिहिलंय, टीका जास्तीच केली आहे. कारण सांगतो, कारण उद्धव ठाकरे राजकारणी आहेत, त्यांना महत्त्व देऊन टीका केली पाहिजे हे माझ्या लक्षात तेव्हाच आलेलं. आता तेव्हा टीका करण्याचं कारण ते त्या ब्राह्मणवादी ज्याला हिंदुत्ववाद म्हणतात त्याचं समर्थक होते. ते मुद्दा असा आहे
की उद्धव ठाकरे हे विचारवंत नव्हे, तत्त्वज्ञ नव्हे, त्यांच्या आजोबांच्या सारखे नव्हेत ते. म्हणजे उद्धव ठाकरे बसून लेख लिहितील का या मुद्द्यावर? अजिबात लिहिणार नाही. पण उद्धव ठाकरे हे आलेल्या अनुभवातनं शहाणे होणारे आहेत आणि त्यांची रिस्क घेण्याची कपॅसिटी किती आहे हे ते समोरच्याला कधीही अंदाज येऊ देत नाही. त्यामुळे ना, म्हणजे आर्ट ऑफ वॉरमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा दुर्बल असतात तेव्हा खूप सबल असल्याचं दाखवा आणि तुम्ही खूप सबल असता तेव्हा खूप दुर्बल असल्याचं दाखवा. आणि हे फक्त 2च वाक्य आहेत, पण ह्याच्यामध्ये अनेक इतर आतल्या प्रोबॅबिलिटीज आहेत, म्हणजे उभ्या आडवे शक्यता आहेत. तर त्या शक्यता ज्या आहेत ना, त्या सगळ्या शक्यता उद्धव ठाकरेंमध्ये दिसतात. हा उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ॲट टाइम्स म्हणजे ते इतके राजकारणी आहेत की ते दुष्ट वाटू शकतात. म्हणजे राजकारणात असलेल्या त्यांच्या समान धर्मीयाला किंवा विरोधकाला किंवा सहकार्याला. आणि ते कायम आपण खूप स्ट्रॉंग आहोत असं पोज करत नाहीत त्याच्या वडिलांसारखं. बाळासाहेब वास्तवात जेवढे स्ट्रॉंग होते ना, त्यापेक्षा ते कितीतरी स्ट्रॉंग आहेत असं पोज करायचे आणि ते परसेप्शनमध्ये चालून गेलं. उद्धव ठाकरे जेवढे स्ट्रॉंग आहेत ना, त्याच्या 1 लक्षांश सुद्धा ते दाखवत नाही. म्हणजे बघा तुम्ही की बाळासाहेब मुख्यमंत्री कधीच नव्हते आणि किंबहुना बाळासाहेबांचा दरारा वगैरे हे सगळं आता मला आपण महाराष्ट्रातच लहानाचे मोठे आलो तर आता कोण त्यांच्या दिघेवर पिक्चर आलाय काय ते, तर असो. पण म्हणजे मुद्दा असा की बाळासाहेबांचं बायोपिक जर तुम्ही करायचं ठरवलं समजा आणि फॅक्च्युअल पाहिजे ते बायोपिक, तर अशा घटना तुम्हाला देता येणार नाही की ज्याच्यामध्ये ते मुख्यमंत्र्याहून मोठे आहेत किंवा पंतप्रधानांहून मोठे आहेत. तुम्हाला ते वातावरणामधनं निर्माण करायला लागेल. म्हणजे परसेप्शन ना, ते बाळासाहेबांनी परसेप्शन निर्माण केलं. पुढे गाड्या मागे गाड्या हे सगळी स्टाईल आणली बाळासाहेबांनी, राजकारणाला एक स्टाईल आणली. आक्षेप त्याच्याबद्दल नाही. माझा आक्षेप त्यांनी बहुजनांना नासवलं त्याबद्दल आहे, जो मी अगोदर नोंदवला. त्या सगळ्या बहुजन वर्गाला आपल्या बरोबर ठेवून त्या गर्तेतून बाहेर काढणं हे उद्धव ठाकरेंसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे आणि ते त्याला आत्ता कुठे सामोरं जात आहेत. आता कालचा तो कन्फेशन होता, कालचा ॲक्सेप्टन्स होता. काल पहिल्यांदा ते कन्फेशन बॉक्समध्ये बसलेत. आता यानंतरचा प्रवास आहे ना, तो त्यांचा बहुजनवादाचा, ब्राह्मणवादावरचा महाराष्ट्रातला विजय याचं नेतृत्व करण्याकडे व्हायला पाहिजे. तो तसा होतो का हे बघणं फार महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरेंचं जे लिडरशिप निर्माण झालं सो तो तुम्हाला कोणता पॉईंट वाटतो की जिथं ही बिकेम अ लीडर असं वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंची लिडरशिप निर्णायक कुठे ठरली असं तुम्हाला जर वाटत असेल तर मला असं वाटतं की नारायण राणे शिवसेना सोडून जात असतानाही, नारायण राणे मी स्पेसिफिकली सांगतो, ज्या निश्चलपणे आणि निर्ममपणे त्यांनी बाळासाहेबांकडे बोलून सांगून नारायण राणेंना जाऊ दिलं आणि हे फोर्सी केलं की यातच माझा उदय आणि नारायण राणेंचं पतन आहे, तो निर्णायक क्षण होता उद्धव ठाकरेंच्या आयुष्यातला. आणि त्या गोष्टीने आताच आपण लॉजिक लावू शकतो, तेव्हा नाही तर सांगू शकत, पण त्या गोष्टीने हे सिद्ध होतं की उद्धव ठाकरे राजकारणी आहेत. कारण बाळासाहेब असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी पक्षांतर्गतला बाहेर जाऊ गेले नसते तर बाळासाहेबांचा मला आशीर्वाद होता असं ते म्हणू शकले असते. बाळासाहेबांच्या हयातीतच एक एक करून सगळे बाहेर जात राहिले, त्यामुळे शिवसेना दुर्बळी होते आणि उद्धव ठाकरे अजून दुर्बल आहेत आणि मग ती दुर्बलतेकडे जाणार असं जे गणितं आणि भाकीतं चालली होती, त्या सगळ्यांच्या समोर उद्धव ठाकरे तटस्थ, निश्चलपणे आणि निर्ममपणे उभे राहिले. हे त्यांच्या आयुष्यातलं असाधारण असा टर्निंग पॉइंटच म्हणायला पाहिजे. आणि गंमत अशी की ते एवढे भारी निर्मम होते की संघाच्या मुशीत वाढलेल्या भल्या भल्यांना कळलं नाही की उद्धव ठाकरे एक दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून सुद्धा सरकार स्थापन करू शकतात. त्यांचा भ्रम म्हणजे दूर केला की या राज्यामध्ये बहुजनांचं सरकार मी कशाही पद्धतीने आकडे जुळवून आणेन. मग त्याच्यावर अजितदादांचं ते कॉमेंट आहेच की उद्या तृतीयपंथी पण मुख्यमंत्री होऊ शकतो, नंबर आणा की. मग तुम्ही तेवढे नंबर आणले तर जगात कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो. तर मुद्दा हा आहे की हे उद्धव ठाकरेंनी केलं. तुम्ही लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा बदल नाही आहे हा, ते एकत्रच होते किंवा येऊ शकत होते.
उद्धव ठाकरेंनी तिथपर्यंत प्रवास केला हा त्यांच्या पटावरच्या सोंगट्या अचूक हलवण्याचा एक नमुना होता. अन्यथा आज नितीश कुमारांची धडपड बघा तुम्ही चालली आहे ती, ज्या पद्धतीने तडफडतायत ते, त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यानंतर रामविलास पासवानांच्या, चिराग पासवानांचं काय झालं ते बघा. हनुमान म्हणजे एक एक तुम्ही बघा. चंद्राबाबू नायडूंचं काय पोतेरा झाला ते बघा. महबूबा मुफ्तीचं बघा. जे बीजेपी बरोबर गेले त्यांचं काय आलं. मित्रांना संपवणे हा ब्राह्मणवादाचा पहिला मूलमंत्र आहे. ब्राह्मणवाद कधीच शत्रूंना संपवत नाही, ते मित्रांनाच संपवतात. जो प्रबल शत्रू आहे त्याला मित्र म्हणून फोटोत लावतात ते. मग भगतसिंग असो, डॉक्टर आंबेडकर असो, सगळ्यांचे फोटो दिसतील तुम्हाला. त्यांचा काही संबंध नाही यांच्याशी, पण फोटो दिसणार. उद्या जर मी भारी पडतो वाटलं माझा फोटो लागणार, पण फोटोच जाईपर्यंत वाट बघणार ते मी. पण मग एक संघटना म्हणून शिवसेना एक आपण माहीतच आहे की जनसंघटना म्हणून तिचं एक नेचर आहे, स्वभाव आहे आणि तिचं ओरिजिन पण त्यात आहे. तर बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातली शिवसेना आणि त्यानंतर मुंबई बाहेर पडणं, ते शिवसेनेनं शहराबाहेर पडणं, थोडं ग्रामीण भागात, विशेषतः मराठवाड्यात शिवसेनेचं बऱ्यापैकी एक ठसा आहे. सो ती बदललेली शिवसेना कशी दिसते तुम्हाला? आणि विशेषतः मग नंतर अल्टिमेटली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली किंवा हाताखाली ती येणं आणि तिचं काय बदललंय, त्याचं नेचर काय बदललंय? उद्धव ठाकरे माझ्याहून वयान खूप मोठे आहेत, म्हणजे जास्त वय आहे, माझ्याहून खूप वयान. त्यामुळे त्यांनी खूप अगोदरपासून जवळून महाराष्ट्राचं राजकारण बघितलं असणार. म्हणजे अर्थात त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता, त्यांना काही कळत नव्हतं वगैरे, हे अशा अनेक त्यांच्याबद्दल बोलून झालेलं. पण आता त्या बोलण्याला काही अर्थ उरलेला नाही. म्हणजे आता निसंदिग्धपणे ठरलेलं आहे की त्या बोलण्याला आता काही अर्थ नाही. तुम्ही देऊ शकत इतिहासात असं काय उरणार नाही. आता तुम्ही किती बोललात तरी ते फेल जाणार. त्यांनी ज्या प्रकारे आपल्या नेतृत्वामधले आता तुम्ही एक साधं उदाहरण सांगतो. उद्धव, बाकी सगळं आपण तू विचारलेला प्रश्न बाजूला ठेव. उद्धव ठाकरेंचं एक मी साधं उदाहरण देतो. 15 वर्षापूर्वीचं उद्धव ठाकरेंचं भाषण बघ आणि कालचं भाषण बघ, किंवा आता विधानसभेत ते बोलतात, ते एक्स्टंपवर बोलतात, म्हणजे अजिबात उत्स्फूर्तपणे बोलतात. ते आवाजसुद्धा वाढवत नाहीत, पण ते मॉड्युलेशन असतं आणि कोपरखळ्या घेत ज्या टोमणे असह्य होतात इतरांना, विरोधकांना, ते देत असं बोलतात. ती बाळासाहेबांची शैली नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वास्तविक परिस्थिती काय आहे आणि स्वप्नरंजन काय यातला फरक त्यांना करता आला, कारण त्यांनी मर्यादा स्वीकारल्या होत्या. त्यामुळे हिंदुत्ववाद हे स्वप्नरंजन आहे आपल्यासाठी. परिस्थिती बदललेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषण शैली ही बाळासाहेबांहून वेगळी असणार, कारण आपण पर्सनच वेगळे आहोत हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं. आणि त्या भाषण शैलीचा आजच्या काळात आउटडेटेड झालेली आहे हेही त्यांना कळलं. तुम्ही देवेंद्रजी आहेत, देवेंद्र फडणवीसजी, त्यांचा पीच बघा, नेहमी वरचा असतो. उद्धव ठाकरे इतके कुशल राजकारणी आहेत, ते बोलण्यामध्ये नेहमी अंडर प्ले करतात. तुम्ही बारीक बघा, मी थिएटर आणि सिनेमा लिहिलेला, त्या मला माहिती आहे की ते अंडर प्ले करतात व्हॉईसमध्ये. तो अंडर प्ले केल्यामुळे व्हिक्टीम आहेत उद्धव ठाकरे फडणवीसांचे असं वाटतं. वास्तवात फडणवीस हे उद्धव ठाकरेंचे व्हिक्टीम आहेत. पण तुम्ही वास्तवात म्हणजे ॲक्च्युअल विचार करताना कळतं की देवेंद्र फडणवीसनी विचार वेगळा केला होता आणि उद्धव ठाकरेंनी सरळ जाऊन त्यांच्याशी हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस एकटे पडले. पण उद्धव ठाकरे अशा प्रकारे अंडर प्ले करतात भाषणामध्ये की उद्धव ठाकरे बळी झालेले आहेत फडणवीसांचे, असं तुम्हाला वाटतं. ही सामान्य गोष्ट नाही आहे. हे का एक मोठा नेता, मोठा अभिनेता असायला लागतो, पण नुसता अभिनेता असून चालत नाही. कुठे कोणता अभिनय करायला पाहिजे हे पण त्याला कळायला लागतं. उद्धव ठाकरेंना ते कळलंय. उद्धव ठाकरे नुसते अभिनेते नाही आहेत, त्यांचे वडील पण सुंदर अभिनेते होते, ते पण सुंदर नकला करायचे. प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेंना कुठे कोणती नक्कल केली पाहिजे, कुठे कोणता प्ले केला पाहिजे हे कळतं. इथे त्यांचा 90% विजय झालेला आहे. त्यामुळे त्यांचे विरोधक ओरडत राहतात. हे असं काही शांतपणे बोलतात, त्यांच्या विरोधात तितकंच विखारी बोलतात, पण असं काही बोलतात की ह्यांच्यावर अन्याय होतो असं वाटतं आपल्याला. तुम्ही काढून बघा कुठे. हे व्हिज्युअल आणि ऑडिओ मीडियामध्ये काम करणाऱ्या मुलांसाठी आदर्श वस्तुपाठ आहे हा. तुम्ही काढून बघा भाषणं, समोरासमोर फडणवीसांचं भाषण लावा आणि उद्धवजींचं भाषण लावा. देवेंद्रजी बोलतायत ते खरं व्हिक्टीम आहेत उद्धव ठाकरेंचे. ते व्हिक्टीम नसून उद्धव ठाकरे व्हिक्टीम असं वाटायला लागतं एका पॉइंटला. हा विजय आहे का राजकारण्याचा, एका राजकारणी अभिनेत्याचा विजय आहे. म्हणजे हा गुण पण त्यांच्यामध्ये आहे, त्याचे मार्क त्यांना द्यायला पाहिजे.
मी माझ्या आयुष्यामध्ये लेखन करताना किंवा आपला राजकारणात थेट तर काय प्रवेश नाही झालेला किंवा कोणी होणार नाही, म्हणजे मी राजकारणाच्या माझा काही संबंध नाही, मी खरा आर्टशी संबंधित मनुष्य आहे. हे झकमारी आपल्या आयुष्याच्याच वाटत का आली असंच मला नेहमी वाटतं. तर मला नेहमीच अशा तुलना बघताना नेहमी मला सगळेच आपल्या आवडीचे आहेत आणि सगळेच आपल्या नावडीचे आहेत, सगळेच आपले दोस्त आहेत, सगळेच आपले दुश्मन आहेत असं वाटतं. आपला कोणीच नाही राजकारणात, असं ही माझी पक्की धारणा आहे, मला खात्री आहे त्याबद्दल. पण हे मी बघताना ना मला सतत जाणवतं की काय यार अभिनयाच्या कमाल आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंना हे माहिती आहे की जसं बहुजनवादाचा जो घास आहे तो आपल्या परंपरेने आपल्या हक्क आपल्याला मिळतो आजोबांकडनं, तसं काँग्रेसची मैत्री ही वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरेंनी केली. शिवसेना सुरू तेव्हा शिवसेना सदा त्याला सका पाटील मुंबईचे अध्यक्ष, त्यांना सदाशिवसेना पण म्हणत, नंतर वसंत सेना पण म्हणत. त्यामुळे ती पण एक लिगसी आपल्याला आहे याची पण जाणीव उद्धव ठाकरेंना होती आणि योग्य वेळी त्यांनी ती उचलली. त्याच्यामध्ये एक आर्किटेक्ट म्हणून शरद पवार साहेबांनी मोठं काम केलं, हे सत्य गोष्ट आहे. पण हे सगळं जमवून आणण्याचं रसायन तुमच्यापाशी असल्याशिवाय तुम्ही कितीही मोठे प्रयोगशीलता असाल, तुमच्याकडे ते रसायन उद्धव ठाकरेंनी स्वतःमध्ये निर्माण केलं आणि म्हणून त्याचे त्यांना मार्क दिले पाहिजे. पण त्यांची लढाई जी आता पुढची आहे की वडिलांनी नासवलेला बहुजनवाद हा आजोबांनी उगवलेल्या बहुजनवादापर्यंत न्यायचा, हा प्रवास त्यांचा आता सुरू झाला आहे. तो कसा होतो हे बघणं हे अभ्यासक म्हणून खूपच आनंददायक आहे. म्हणजे माझा बायस विचाराल, मी बायस आहे का, तर हो मी बायस आहे, मला बहुजनवाद हवा आहे. अर्थात मला बहुजनवाद हवा ते म्हणजे बाय बिईंग अ ब्राह्मण, म्हणजे ब्राह्मण म्हणून मी ब्राह्मण असल्यामुळे माझ्या नेतृत्वाखाली बहुजनवाद हवा असं माझं अजिबात म्हणणं नाही. माझं म्हणणं असं आहे की बहुजनांच्या नेतृत्वाखालील बहुजनवाद. ब्राह्मणांचं जे कसं आहे की मला एक छान व्याख्या त्या दिवशी मिळाली की भिडेवाड्यामध्ये महात्मा फुलेंचं काम चालायचं, डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यामध्ये ब्राह्मण सहभागी होते, किंवा सारीपुत्तासारखा बुद्धांबरोबर ब्राह्मण होता. तर जे बहुजनवादाबरोबर जातात ब्राह्मण ते बहुजनवादी होत, आणि जे बहुजन समरसता मंचामध्ये संघाच्या गेलेले आहेत ते ब्राह्मणवादी आहेत. त्यामुळे ब्राह्मणवाद हा जातीपुरता मर्यादित राहिलेला नाही. राजकीय लढाईमध्ये बहुजनवाद आणि ब्राह्मणवादाचा फरक करताना जातीच्या पलीकडे तो गेलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये मध्ये जो मुरंबा लावला बाळासाहेब ठाकरेंनी, तो आता परत आंब्याकडे आणायचा, शुद्ध आंब्याकडे, हे उद्धव ठाकरेंसमोरचं खरं आव्हान आहे. आणि ते आव्हान कसं ते पेलतात हे पाहणं मला फार रंजक वाटेल, आणि त्यात त्यांनी यशस्वी व्हावं असं मला वाटतं. पण ते यशस्वी होतील का नाही होतील हा इतिहासाचा मुद्दा आहे, पुढे इतिहासात ते नमूद होईल किंवा वर्तमानात. पण त्यांच्या खेळ्या ज्या आहेत त्या पारंपरिक पद्धतीने ते बुद्धिबळ खेळत नाहीत. तुम्हाला त्यांच्याकडनं आता ते घोडा 2.5 घरं आणतील असं वाटेल तर ते अजिबात आणणार नाही, ते कुठचं तरी प्यादं पुढे करतील. तुम्हाला त्यांच्या यशाचं रहस्य एका वाक्यात जर विचारायचं असेल तर समोरचा माणूस त्यांचा कदापि अंदाज घेऊ शकत नाही, हे त्यांच्या यशाचं रहस्य आहे. बरोबर. आणि तुम्ही यशाचा उल्लेख केला तर असं पाहता येईल, गेल्या 2-3 निवडणुका जरी बघितल्या विधानसभेतल्या तरी शिवसेना इज वन ऑफ द मोस्ट कन्सिस्टंटली डिलिव्हरिंग पार्टीज. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांचे उतार चढाव होत आहेत, संख्या खूप एक्स्ट्रीम वर जातात किंवा खाली येतात. मात्र शिवसेनेच्या जर आकडेवारी बघितली तर तिला एक कॉन्स्टंटनेस आहे त्या परफॉर्मन्समध्ये. सो जसं मी मगाशी म्हटलं, हे काही संघटनात्मक बदल घडलेले शिवसेनेमध्ये, त्याच्यामुळे आहे, काही वेगळी अंडरस्टँडिंग बदललेली आहे त्याच्यामुळे आहे, काय वर्क करतं शिवसेनेच्या? कसं आहे की बदलत्या काळानुसार शिवसेना ही चळवळ, आधी दत्तप्रधान आले, त्यांनी शाखा संस्कृती आणली शिवसेनेमध्ये. तर बाळासाहेबांमध्ये सुरुवातीपासूनच एक हे होतं की ही संघटना बलवान केली पाहिजे असं त्यांच्या होतं. पण त्यांना एक्झॅक्टली त्यांच्याकडे पण माणसं ठेवली त्यांनी प्रत्येक माणसावर विश्वास टाकला. जसा की सुधीर भाऊंवर विश्वास टाकला की स्थानिक लोकाधिकार समिती, ती एक बलवान झाली. शिवसेनेचं तुम्ही लक्षात घ्या, शिवसेना ही कल्पनातीत संघटना आहे राजकीय राज्यातली. जरी ती स्वबलावर सत्तेत नाही आली, कारण महाराष्ट्रात स्वबलावर सत्तेत येणं खूप कठीण आहे. याचं कारण वेगळी गणित आहेत. ओबीसींचं एक गणित आहे, म्हणजे जातींची गणित आहेत, धर्मांची, आणि खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यावर आपण वेगळं एक 10 एपिसोड करू शकतो खरं. पण गंमत अशी आहे की शिवसेनेचं जी वेगवेगळ्या संघटना आहेत, युनियन्स आहेत, शिवसेनेच्या सामर्थ्याच्या मागे
चळवळीपासून ते एक व्यवस्थापनापर्यंत झालेला तिचा प्रवास आहे. अनेक जण असं म्हणतील की ते पूर्वीच्या काळी बाळासाहेब रोज भेटायचे सगळ्या शिवसैनिकांना, आता उद्धवसाहेब भेटत नाहीत, उद्धवसाहेब तर आता मुख्यमंत्री आहेत, उद्धवजींना सगळ्यांना भेटलं पाहिजे वगैरे, अशा प्रकारचं कल्चर. उद्धव ठाकरेच नव्हे, बाळासाहेबांचा किंवा प्रबोधनकरांचं पण हे वैशिष्ट्य होतं की जे चाललेलं आहे ना त्याच्याहून वेगळंच काहीतरी करायचं, त्या मार्गाने जायचंच नाही, आणि ते यशस्वी करून दाखवलं त्यांच्या. म्हणजे तिसरी पिढी आहे तर ते यशस्वी होत आहे. तर शेवटी मोजमाप यश अपयशाचं लावायचं ठरवलं तर संघटनेची जनचळवळ म्हणून जी सुरुवात झाली ती एका व्यवस्थापकीय यशाकडे त्याची स्टोरी नेऊन ठेवणं हे उद्धवनी केलं. परंतु अजून जोरदार आणि मोठं यश त्यांना जर हवं असेल तर राजकारणाचा आद्य नियम त्यांना बदलता येणार नाही, तो म्हणजे लोकांमध्ये शिरून लोकांना भेटण्याला दुसरा पर्याय असत नाही, त्याला विकल्प नाही. तो त्यांनी जर बलवान केला तर शिवसेना उभी आडवी वाढू शकते बहुजनांमध्ये. ओके. सो आता अनेक राज्यांचे मुख्यमंत्री जे आहेत, विशेषतः विरोधी पक्षांना, भाजप विरोधी पक्षांचे, सो त्यातले बऱ्याच जणांचा पिच आहे सध्या की पंतप्रधान पदाचा जो थर्ड ऑप्शन आहे त्याची उमेदवारी यावी किंवा UPA थ्रू पंतप्रधान पद त्यांना मिळावं किंवा त्यांनी नेतृत्व करावं. तर डू यू थिंक की उद्धव इज प्लेइंग दॅट गेम? उद्धव त्या पद्धतीने ती खेळी खेळतात? हे बघा कसं आहे की पंतप्रधान पद हे तसं मुख्यमंत्री पदासारखंच आहे की कोणी मुख्यमंत्री होऊ शकतो जर नंबर असतील तर. जसं पंतप्रधान कोणी आहे, तुमच्याकडे नंबर आहेत का, तर नंबरचा खेळ आहे. किंवा असं पण होऊ शकतं की नंबर सगळ्यांचे आलेले आहेत आणि सर्वमान्य एक घटक आहे की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत कसं की उद्धव ठाकरे सर्वांना बरोबर घेऊन जातील म्हणून हे माझ्याकडनंही मला नाही करत ना मग उद्धव ना करा असं करून ते बनू शकतात. हां, परंतु केवळ नंबरच्या जोरावर म्हणाल तर उद्धव ठाकरे त्यात प्रतिस्पर्धीला नाही. त्या प्रतिस्पर्धेमध्ये आत्ता तरी काँग्रेसला कोणी दुसरं जवळपास जाणार नाही आहे, हे लक्षात घ्या. वास्तविकता ही आहे की खूप कमी आमदार असले देशामध्ये तरी 700पेक्षा जास्त आमदार फक्त काँग्रेसचेच आहेत, त्याच्यावरती फक्त भाजपचेच आहेत. त्यामुळे काँग्रेसला आत्ता तरी, म्हणजे तुम्ही नंबरवर बोलणार असाल आकड्यावर, तर आत्ता गणित हे, जेव्हा ती परिस्थिती निर्माण होईल ना तेव्हा असं नाही होत ते की नंबरवर उरत नाही. तेव्हा कसं होतं की नाही मग त्या ममता एकाधिकारशाही चालवतील, मग स्टॅलिन म्हणतील की ममता होतात तर मी का नाही, मग सगळे म्हणतील की ठीक आहे आम्हाला कोणाला नाही करणार तर मग उद्धव न करा कारण ते सगळ्यांना बरोबर, असं होऊ शकतं. किंवा मग तसं कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं, फक्त MIM आणि आपच्या बाबतीत होऊ नाही शकत. कारण ते भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आणि मायावतीने जे केलं ते पाहता मायावती पण आता मला वाटतं स्वतःहूनच स्पर्धेबाहेर गेल्यासारख्या वाटतात. परंतु बाकी ह्यातला कोणी असू शकतो. पण आत्ता माझं मत विचाराल, आत्ताच्या परिस्थितीत मी उद्याचं नाही सांगू शकत कारण ते पुन्हा स्वप्नरंजन आहे. काँग्रेस अजूनही पुढे आहे आणि काँग्रेसने स्वतःमध्ये योग्य ते बदल केले जे करण्याची अत्यंत मी कमी शक्यता मानतो. कारण काँग्रेस बदल करण्याच्या विरोधातच आहे की काय असं मलाच वाटायला लागलं आता की मुद्दामच करतात ते की नाही जिंकलेच पाहिजेत भाजप, नाही जिंकले या, म्हणजे काँग्रेसला टिकवण्याकरता आता भाजपला प्रयत्न करावे लागतील की काय, इतक्या लेवलला काँग्रेस स्वतःच्या नाशासाठी प्रयत्न करते. त्यातूनही टिकून जर ते राहिले तर त्यांचाच पंतप्रधान होईल. आणि तसं न होता इतर पक्षांच्या मिळून जागा जर जमल्या नंबर्स आणि काँग्रेसला मात्र आम्ही पंतप्रधान UPAचा होईल किंवा जो काही संघटना होईल त्याचा होईल पण आम्ही काँग्रेसला नाही देणार असं सगळ्यांनी ठरवलं तर मग कोणी पंतप्रधान होऊ शकतं. आणि कोणी पंतप्रधान होणं लाजमी आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणता की धमक्याला पर्याय कोण, अमक्या नेहरूंना पर्याय कोण, इंदिरा गांधींना पर्याय कोण. अरे पर्याय काय यार, प्रत्येक माणसाचं आयुष्य आहे, पर्याय सगळ्यांना आहेत. किंबहुना माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे सुखद काळ देशाचा जो होता तो सुरुवात म्हणजे सुबत्ता आणि ओपन आणि डेमोक्रॅटिक नरसिंहरावांचा काळ होता. नरसिंहराव तर सगळी लायब्ररी पण घेऊन आपल्या गावी निघून गेलेले, त्यांना पंतप्रधान होण्याची सुताराम शक्यता नव्हती. त्यामुळे पर्याय वगैरे आपल्याकडे काय अध्यक्षीय शासन पद्धती आहे, संसदीय लोकशाही आहे आपली. त्यामुळे आपण माणसावर ठरवत नाही पंतप्रधान कोण, नंबर्सवर ठरवतो. आणि आत्ताच्या पंतप्रधानांच्या तुलनेत कोणीही पंतप्रधान यातले झाले तरी मला असं वाटतं की त्यांना काम करायला भरपूर वाव आहे. आत्ताच्यापेक्षा देश चांगलाच करता येईल, याहून वाईट करणं फक्त त्यांना शक्य आहे. कन्क्लुडिंग आपण प्रश्न घेऊ, ते म्हणजे की कोविडचा काळ
म्हणजे 2.5 वर्षाच्या कार्यकाळात जर उद्धव ठाकरेंनी काही पाहिलं असेल तर एकीकडं आपण मगाशी जे डिस्कस केले की एक GSTचा एवढा बॅकलॉग, त्यातून राज्याची आर्थिक विवंचना असेल आणि त्याच्यानंतर अचानकपणे कोविडची 2 वर्षांचा जो एक झटका बसला राज्यांना आणि देशाला, तर यातून ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी नॅव्हिगेट केलंय स्वतःला आणि अजूनही ते एक प्रमुख आणि पॉवरफुल असे मुख्यमंत्री म्हणून किंवा स्थिर सरकार दिसतं काही प्रमाणात तरी, तर या गोष्टीकडे तुम्ही याचं इव्हॅल्युएशन कसं कराल? देशामध्ये जेव्हा कोविडची दुसरी लाट आली ना, मोठी लाट, एकतर चुकीचं लॉकडाऊन, चुकीचं नियोजन, ते तर संघराज्य सरकारने ज्या ज्या चुका करता येतील, म्हणजे चुका करायला वावही ठेवू नये दुसऱ्याला, इतक्या पूर्ण चुका केल्या. म्हणजे लॉकडाऊन चुकीचं केलं, नंतर दुसऱ्या लाटेच्या वेळेला काय व्यवस्थाच नव्हती देशामध्ये. तेव्हा तुम्ही महाराष्ट्र त्यातून वाचलेला पाहिला. महाराष्ट्रामध्ये जम्बो कोविड सेंटरपासून ऑक्सिजनची योग्य ती उपाययोजना, म्हणजे जे महाराष्ट्र उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तुम्ही, गंगेमध्ये प्रेतांचे खतलं. आता तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलं की हे लोक 4.7 सांगतात, 47 लाख म्हणजे 1/2 कोटी माणसं भारतात मेली असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतं. भारत सरकारने त्याचा विरोध केला आहे, पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे आकडे जे आहेत ते 47 लाख ते 50 लाख, म्हणजे इतिहासात तेच टिकणार. 1/2 कोटी माणसं कोविडमध्ये मेली. महाराष्ट्र बऱ्यापैकी बचावला. मी मुंबईत होतो, मी पुण्यात होतो, मी फिरतो, कारण मला कामाच आपलं ऑक्युपेशनल हॅझार्ड असल्यामुळे पण आणि फिरता पण येत असल्यामुळे, कारण मला अलाउड असल्यामुळे, आपल्याला आपल्या पेशाचंच काम असल्यामुळे फिरवतो. असं मला कुठेही जाणवलं नाही की ज्या पद्धतीने उत्तरेत किंवा दिल्लीमध्ये घबराट. दिल्लीमध्ये एक पॉईंट मी बघितलं, लोक गॅलरीत येत नसत, असा क्षण मी पाहिलेला आहे दिल्लीमध्ये. लोक गॅलरीत, म्हणजे हॉटेल ओस पडली होती, चालू झाली होती दुसरी लाट, हॉटेल ओस पडली होती आणि लोक घराच्या गॅलरीत, काय कोणाला कोविड होईल सांगू नाही शकत. ऑक्सिजन नव्हता, लोकांनी आपल्या नातेवाईकांच्या तोंड, लोक एका वर्षात विसरले, भयानक गोष्ट आहे. UP-मध्ये, दिल्लीमध्ये, हरियाणामध्ये भयान परिस्थिती आहे. गुजरातमध्ये रांगेत लागलेल्या ॲम्ब्युलन्सची आपण हे पाहिली, चित्र पाहिली, फोटो पाहिले. असं काही उद्धव ठाकरेंनी होऊ दिलं नाही. याचं एक मस्त गमतीशीर कारण आहे. आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये, अख्ख्या फॅमिलीमध्ये, ते बाळासाहेबांमध्ये होतं, ते उद्धव ठाकरेंमध्ये, ते राज ठाकरेंमध्ये पण आहे. मला प्रबोधनकारांचं माहीत नाही. या संपूर्ण फॅमिलीला ना डॉक्टर या पेशाबद्दल खूप आदर आहे आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत ते स्वतः डोकं नाही चालतात, डॉक्टरना सगळ्या विचारतात, त्यांचा आदर करतात आणि डॉक्टर खूप आवडतात. बाळासाहेबांना पण आवडायचे म्हणजे. आणि उद्धव ठाकरेंना पण, म्हणजे त्यांना खूप रिस्पेक्ट आहे. म्हणजे राज ठाकरेंना पण आहेत, राजसाहेब ठाकरेंना पण डॉक्टर म्हटलं ना की रिस्पेक्टने बोलतात, की ते हे लोक जीव वाचवणार आहेत, याची जाणीव त्यांच्या पूर्ण फॅमिलीत झाली आहे. तर मुद्दा असा आहे की ही बाब जरी क्षुल्लक वाटत असली तरी नेमकं आलेलं संकट जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालं ते पॅन्डेमिकचं आलं, तिथे हा गुण उपयोगी पडला. त्यांनी जी समिती बनवली ना, सल्लागार समिती, त्यात डॉक्टरांचं ऐकलं गेलं. केंद्र सरकारमध्ये, ज्याला संघराज्य सरकार म्हटलं पाहिजे, ते केंद्र सरकार बनून राहिलेलं आहे, एक नेता एक देश वगैरे. तिथे कोणाचं ऐकत होते, नाही ऐकत होते, आपल्यापर्यंत काय पोहोचतच नव्हतं काय चाललंय ते. कोवॅक्सिन का कोविशिल्डवर, कोवॅक्सिनला मान्यता नाही, त्याच्या तिसरी फेरीच पूर्ण होत नव्हती, म्हणजे लस आल्यावर सुद्धा आपले रस्ते लागले होते. ती परिस्थिती राज्यामध्ये अजिबात नव्हती. दोन्ही लसी मी माझ्या मित्रांस, परिवार, कुटुंबीय, ओळखीचे देखीचे सगळ्यांना व्यवस्थित मिळालं. ज्याला कोविशिल्ड पाहिजे त्याला कोविशिल्ड. म्हणजे केंद्राने सगळ्या प्रकारचा अन्याय करून सुद्धा, आम्ही संघराज्य आहोत असं ओरडून यांनी सांगून सुद्धा, आम्ही केंद्र आहोत असंच सांगून त्यांना जे काही केलं, त्याच्यानंतर सुद्धा नियोजनबद्धता ही उद्धव ठाकरेंनी टिकवली आणि संपूर्ण साथीच्या रोगावर दुर्धर असा एका काळी होता. आणि नंतर लस आल्यावर जो काही मॅनेजमेंट केलं ना, त्याचं कारण उद्धव ठाकरेंची ऐकण्याची क्षमता. डॉक्टरांनी सांगितलं ना म्हणजे ते जास्त बरोबर असणार. आणि उद्धव ठाकरेंना असं प्रकृती संदर्भातलं ज्ञान घ्यायला फार आवडतं आणि ते ज्ञान ते प्रचारात पण आणतात. आणि अवैज्ञानिक नाही, हां, म्हणजे त्यांच्या, म्हणजे ते नाही, म्हणजे ह्याच्यावर गोमूत्र प्या वगैरे असलं नाही, वैज्ञानिक. तर ते वैज्ञानिक ज्ञान आहे ना, त्याच्या पुढे ते शब्द नाही बोलणार. ते जर सांगितलं एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरने, डॉक्टर पंडितनी सांगितलं, जे पंडित नंतर केंद्र सरकारने सुद्धा त्यांचं ऐकायला सुरुवात केली. तर डॉक्टर पंडितनी सांगितलं की हे असं करायला पाहिजे, हे साहेब इथे हे लागणार आहे, ऑक्सिजनचे एवढे सिलेंडर लागतील, किंवा या टप्प्यावर हे औषधं लागू पडतात, ही औषधं देण्याची गरज नाही, आयव्हरमेक्टिन एवढं देण्याची, जे काय असेल ते प्रोटोकॉल ते बदलत गेले बघा. आणि सुदैवाने मुंबईत तर आम्ही बघितलं की त्यांना अधिकारी त्यांना
ऐकत होते. म्हणजे उद्धव ठाकरे मंत्रालयात किती वेळा गेले किंवा समाजात किती वेळा मिसळले यापेक्षा त्यांनी हँडल, नेत्याचं काम लोकांमध्ये मिसळले किंवा मंत्रालयात जाऊन बसणे आणि खुर्ची उभवणे हे नाहीच आहे मुळात. स्टॅलिन तरी किती वेळा बाहेर गेला मॉस्कोच्या. स्टॅलिनने अर्ध्या जगावर राज्य केलं, तो केलं. याल्टाच्या परिषदेलाच एकदा गेला ना तो, त्याच्या पलीकडे कधी गेलाच नाही बाहेर तो. स्टॅलिन होता ना, पण तो अर्ध जग सोव्हिएतच्या खाली आलंच की. याचं मुख्य कारण असं की नेत्याचं काम योजना करणं आहे आणि विद्वान माणसं आपल्या बरोबर ठेवून त्यांच्याकडनं कामं करून घेणं आहे. ते काम करणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ते काम पॅन्डेमिकच्या काळात, साथीच्या काळात योग्य प्रकारे झालं. एवढंच नाही तर विरोधी पक्ष नेते आपले देवेंद्रजी आहेत, ते सरकारी इस्पितळात उपचार घेऊन बरे झाले. कोविड झालं असताना मला कोविड झाला, मी घरी बरा झालो. माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. मी दिल्लीत नव्हतो देवाच्या दयेने, खरंच देवाची दया अशी परिस्थिती होती तेव्हा दिल्लीत. उत्तर प्रदेशात नव्हतं, मी सगळीकडे फिरवतो. मी परदेशात गेलेलो, मी आलो, मी दिल्लीत गेलो, आलो. मला माझं भयमुक्तता आली माझ्यामध्ये की आपल्याला काही कोविड होत नाही, दुसरे सगळे होत आहेत. आणि मला कोविड झाला. तुम्हाला सांगतो, जेव्हा कोविड झाला आणि ती टेस्ट माझी आली, त्याची एक कॉपी मुंबई महानगरपालिकेकडे जायची, एक कॉपी आम्हाला मिळायची. जरा वेळ लागला की समजायचा पॉझिटिव्ह आहे माणूस. तर आणि ती दुसरी लाट होती ना, तर डेल्टा मला वाटतं डेल्टाचंच झालं होतं मला. तर रोज मला महानगरपालिकेतनं फोन यायचा. 2दा महापालिकेतनं माणसं माझ्या दरवाज्यावर येऊन गेली. आणि ते राजू परोळेकर आहे म्हणून नाही, त्यांना माहीत पण नव्हतं मी राजू परोळेकर वगैरे काय म्हणतो. काय ते राजू परोळेकर कुठे आहेत, कोण पेशंट कोण आहे, पेशंट असंच यायचं ते माझ्याकडे पण. म्हणजे काय विशेष ट्रीटमेंट किंवा ओळखतात कोण म्हणून नाही, अजिबात संबंधच नाही. हां, ते कुठे आहेत पेशंट, हां मग तुम्ही बंद करा दरवाजा, बाहेर जाऊन. ते 14 दिवस क्वारंटाईन करायला घराला लावलं अख्ख्या वगैरे. तर हे 15वा दिवस, 16व्या दिवसापर्यंत रोज मला फोन आला. आज काय काय लक्षणं आहेत तुमची? हां, श्वास लागतोय. मला 4थ्या-5व्या दिवशी थोडा श्वास लागायला लागला होता. श्वास लागतोय, किती लागतोय, ऑक्सिजन काय आहे, किती आहे, हे सगळं विचारायचं आहे. हो, एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये कानाकोपऱ्यात, धारावीत बघा ना, काही झालं, धारावी मॉडेल जगप्रसिद्ध झालं. हे केलं ते त्यांच्या नियोजनबद्धतेने केलं. त्यांचे गुण त्यांना द्यायलाच पाहिजे, तुम्ही कितीही म्हणा. म्हणजे आता तर इतिहास झाल्यावर मी मान्य करतो की हे त्यांनी देशातलं सर्वोत्कृष्ट कोविड नियोजन हे महाराष्ट्रात झालं आणि ते उद्धव ठाकरेंमुळे झालं, हे आपण मान्य करायलाच पाहिजे. येस, मला माहित नाही की दुसरी कुठची तरी आपत्ती त्यांनी एवढ्या छानपणे हँडल केली असती की नाही, पण आरोग्यविषयक होती ना, त्यामुळे त्यांच्या स्वभावातला तो गुण, त्यांच्या फॅमिलीच्या स्वभावातला तो गुण कामी आला. सो